मी सिटी माध्यमिक विद्यालय व चंद्रपूर इथून वर्ग 9वी विद्यार्थिनी पलंदर पारासर तुमच्यासमोर माझा प्रयोग सादर करते आहे. माझा प्रयोग आहे इको फ्रेंडली आंघोळीची साबण. माझ्या आता लक्षात आलं की माझ्या आईच्या अंगावर लाल पुरळ येणे, काळपट डाग पडणे आणि खाज होणे असे लक्षण दिसू लागले. तुम्ही असा विचार केला की आपण घरगुती इको फ्रेंडली आंघोळीची साबण तयार करावे, अशी मला युक्ती सुचली. तर मी याच्यामध्ये तयार केलेला आहे. तर आपण याची कृती बघूया आता. तर मी हे वितळवलेचे ग्लिसरीन पेस्ट साबणचे ग्लिसरीन पेस्टचे जे तुकडे आहेत ते वितळवले आपण याच्यात टाकूया. ग्लिसरीन पेस्टचे तुकडे आता आपण याच्यात 1 चम्मच नारळाचं तेल टाकूया. घेऊया आणि 2 चम्मच एरंडेल तेल, आणि 2 चम्मच बेसन, 1 चम्मच हळद आणि 4 चम्मच काढ. हे सर्व साहित्य आपण छानपणे मिसळून घेऊया. आता हे आपण तयार केलेलं मिश्रण एका कागदी कपामध्ये टाकून 4 ते 5 तास आपण फ्रीज मध्ये ठेवूया. हे मी कागदी कपामध्ये घेऊन घेतलं. आता आपण हे फ्रीज मध्ये ठेवूया. आता हे फ्रीज मध्ये सेट झाल्यानंतर आपण याला बाहेर काढून 2 ते 3 दिवस आपण याला छान उन्हामध्ये सुकवूया. आता याचे परिणाम असे आहे की हा साबण नैसर्गिक, सौम्य आणि रासायनिक मुक्त साबण आहे. यामुळे लवंग, तुळशी आणि लिंबामुळे याच्या जंतुनाशक कार्य करतो. थँक्यू.